देशाची उन्नती, हजारो लोकांच्या बुद्धीला खाद्य यासाठी परिश्रमपूर्वक ग्रंथांची निर्मिती केली जाते। राष्ट्राचा उद्धार होण्यासाठी तसंच बुद्धीला ऐश्वर्यवान बनवण्यासाठी ग्रंथ वाचणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी केलं। राष्ट्रोत्थान ग्रंथ प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते। साप्ताहिक विवेकच्या राष्ट्रोत्थान ग्रंथाचा प्रकाशन सोहळा झाला। कार्यक्रमाचा शुभारंभ सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कोल्हापूर उत्तरचे जिल्हा संघचालक डॉक्टर सूर्यकिरण वाघ, जिल्हा कार्यवाह डॉक्टर राजेश पवार, साप्ताहिक विवेकचे कोल्हापूर विभागाचे पालक किशोर दीक्षित प्रमुख उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रासाठी विधायक काम करणारी जगातील सर्वात मोठी संघटना आहे। 45,000 शिक्षण संस्थांच्या माध्यमातून देशातील हजारो वनवासी आणि आदिवासी मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय। त्यातील अनेक मुलं आता उच्च पदावर काम करत असून काही जण खासदारही झालेत। दरवर्षी संघाच्या वतीनं हजारो ग्रंथांची निर्मिती होते। बुद्धीला खाद्य देणारे ग्रंथ प्रत्येक घरात असले पाहिजेत, असं मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितलं। राष्ट्रोत्थान ग्रंथासाठी अनेकांनी कष्ट आणि मेहनत घेतली आहे। अशा ग्रंथातून देशाबद्दलची कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल माहिती होईल, असं डॉक्टर सूर्यकिरण वाघ यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर राजेश पवार, रवींद्र गोळे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला संजय शिवगन, माधव कुंभोजकर, भालचंद्र पुजारी, सुदर्शन खाडे, प्रशांत कुलकर्णी, भगवान काटे, संग्राम वांगणकर, यशोवर्धन बारामतीकर, जी.पी. वड्ड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव उपस्थित होते।